एक 1.5 चमचा आपण तळलेल्या कांद्याची पेस्ट याला टाकलेली आहे. आता त्याला थिकनेस पण मस्त आलेला आहे. आता एका बाजूला घेतलं मी, गॅसच्या बाजूला काढलेली ग्रेव्ही, आणि हे आपण जे दही आहे फेटून घेतलेलं, हे याच्यात मी एक 2 ते 2.5 चमचे दही टाकतोय. त्याला हलकेच पहिले मिक्स करून घेऊ आपण. आता ह्याच्यात जाणार आहे कसुरी मेथी टाकतो याच्यात, म्हणजे त्या मसाल्याला आणखीन खूप छान चव येईल आणि त्या मेथीचा फ्लेवर खूप छान लागतो. मसाला एकदम मस्त दिसतोय. याच्यात जाऊ देऊया थोडं मीठ, किंचित साखर, एक 2 चिमूट. एक त्याला 5 मिनटं त्याला उकळायचं आहे. एक 4-5 मिनटं मसाला शिजला पाहिजे छान. आणि वाटलं तर पाणी आहे थोडंसं, ते ॲडजस्ट करायचं आहे आपल्याला त्याचा थिकनेस बघून. याच्यात जाऊ दे थोडंसं अमूल चीज. आहा, जास्त नाही, थोडंसं. मस्त. गॅस बंद करतोय. लिंबाचा रस आणि कोथिंबीर. खतरनाक चव आहे. आता जाऊ देऊया याच्यावरती मशरूम्स. कोथिंबीर, थोडंसं अमूल बटर. एकदम टेम्पटिंग झाली आहे डिश. चीजी स्टफ मशरूम मसाला. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. चीझी स्टफ मशरूम मसाल्यासाठी लागणारे साहित्य: अमूल चीज, लसणाची पात, तळलेल्या कांद्याची पेस्ट, मशरूम्स, ब्रेड क्रम्स, बारीक चिरलेला कांदा, किसलेला पनीर, अमूल बटर, चिरलेली कांद्याची पात, बारीक चिरलेली कोथिंबीर, तीळ आणि शेंगदाण्याचं कूट, लिंबू, दही, सिमला मिरची, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, हिरवी मिरची, कसुरी मेथी, जिरेपूड, धणेपूड, हळद, लाल तिखट, मीठ आणि साखर. कृती: प्रथम एका भांड्यामध्ये किसलेलं पनीर घेऊन त्यामध्ये सिमला मिरची, हिरवी मिरची, अमूल चीज, कांद्याची पात, चिरलेली लसणाची पात, मीठ आणि कोथिंबीर घालून सर्व मिश्रण नीट मिसळून घ्यावं. मशरूमचा मधला भाग काढून घ्यावा. ब्रेड क्रम्स आणि पनीरचं मिश्रण मशरूम मध्ये भरून घालावं. बेकिंग ट्रे मध्ये सिल्व्हर पेपर पसरवून त्याला अमूल बटर लावून घ्यावं. स्टफ केलेले मशरूम्स ट्रे मध्ये ठेवून 180 डिग्रीला 10 ते 12 मिनिटं बेक करून घ्यावेत. एका खोलगट पॅन मध्ये अमूल बटर आणि तेल गरम करून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, आलं लसूण पेस्ट, जिरेपूड, धणेपूड, गरम मसाला, हळद, तिखट आणि पाणी घालून एक उकळी काढावी. त्यानंतर 2 ते 2.5 चमचे तीळ आणि शेंगदाण्याचं कूट, तळलेल्या कांद्याची पेस्ट, दही, कसुरी मेथी, मीठ आणि साखर घालून पुन्हा एक उकळी काढावी. उकळी आल्यानंतर त्यामध्ये अमूल चीज, लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालावी. एका सर्व्हिंग प्लेट मध्ये तयार करी ओतून त्यावर स्टफ केलेले मशरूम्स, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अमूल बटर घालून डिश सर्व्ह करावी. आणि त्यासाठी तुला माझ्या आत्याला दत्तक जावं लागेल. चालणार आहे? आत्या तुम्हाला चालणार आहे का मी मुलगा म्हणून? चालेल चालेल. नुपूरच्या लग्नासाठी मी काही करायला तयार आहे. मला काही प्रॉब्लेम नाही. चला नाही, पण ह्याच असं नाही, ह्या तर प्रायमरी गोष्टी आहेत. अशा अजून भरपूर गोष्टी आहेत. अशा खूप परीक्षांमधून तुला जावं लागणार आहे, तर ते फायनल उत्तर मिळणार आहे की हे लग्न होऊ शकतं की नाही. होऊ शकतं की नाही. म्हणजे अशा अपेक्षांनी, या सगळ्या आशांनी भरलेलं असं हे नुपूर नावाचं कॅरेक्टर आहे. हे प्ले करताना कशी मजा येते, काय नेमका, कारण मॅडनेस दिसतो या कॅरेक्टर मध्ये खूप. असा एवढ्या छोट्या छोट्या अपेक्षा आहेत म्हटल्यानंतर काय अनुभव आहे आतापर्यंतचा? हे बघ, खूप धमाल तर आहे. खूप मजा करतोय आम्ही. हे कधी आम्ही असा मॅडनेस आपल्याला करायला मिळत नाही ना. आपल्याला खूप की हॅलो, नमस्कार, येस, थँक्यू, बरोबर, असं वागावं लागतं. आपण तसे नसतो खरं तर. पण हे सगळं जे काही आपल्याला वागायला मिळत नाही ते सगळं इथे वागायला मिळतंय. त्यामुळे मला ते जे वेडपण आहे, ते जे लहानपण आहे, हे सगळं बाहेर येतंय, एक्सप्लोर करायला मिळतंय. सो खूप धमाल येते. आम्हीच स्क्रीन प्ले वगैरे वाचून, सीन वाचून आम्ही खूप पोट धरून हसतो. मग आम्ही ते करू शकतो. अदरवाईज आम्ही करू पण शकणार नाही, इतकी आम्ही फुटतो सीन्समध्ये. एकंदरीत धमाल आहे. किचनकडे जाण्याआधी आम्ही प्रोमो मध्ये तुला उखाणा घेताना पाहिलं होतं नुपूरला. उखाणा आम्हाला तुझ्याकडे ऐकायचं ना आपल्याला? हो हो, मला ऐकायचं. प्लीज उखाणा होऊन जाऊ दे, आपण लगेच किचनकडे जाऊया. आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा, आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा, उखाणा सुचतोय, फक्त नवरा मुलगा शोधायला हवा. शोधल्यानंतर त्याचं नाव उखाण्यात येईल. पण मला असं तुझ्यासाठी म्हणावंच वाटेल, म्हणजे प्राजक्तासाठी पण आणि नुपूरसाठी पण, की झी मराठी सोबत जुळल्या पुन्हा एकदा रेशीम गाठी.
आणि देशपांडे कुटुंब आता शोधतंय नवरा मुलगा नक्कीसाठी. क्या बात आहे, क्या बात आहे. पण आता मालिकेविषयी गप्पा झालेल्या आहेत, तुमच्या पात्रांविषयी झाल्यात. आपल्याला आता जरा रेसिपीकडे जायचंय, कारण 1:30 वाजल्यानं की ते प्रेक्षक समोर असं ताट पदार्थ साहित्य सगळं घेऊन बसतात आणि करून पाहून मग खातात. तर तुम्ही किचन मध्ये पदार्थ करणार आहात ना? चला. व्हेरी गुड. आपले हे लाडके कलाकार तयार आहेत किचन मध्ये जाण्यासाठी. लगेच वळूयात रेसिपीकडे. नट्टीच्या लग्नाला यायचं या मालिकेमधली शैला आत्या आणि त्यांचे चिरंजीव नीरज आपल्या सोबत आहेत आणि तुम्ही आता आमच्यासाठी पहिला पदार्थ करणार आहात ना? हो म्हणजे मी घाबरलो. काय या पहिल्या पदार्थाचं नाव आहे? कुरकुरी भेंडी. कुरकुरी भेंडी. तू मदत करणार ना? हो नक्की नक्की. कधी एरवी खाजगी आयुष्यात वेळ आली आहे किचन वर जायची? बऱ्याचदा आली आहे. बरं. आणि करतो मी पण घरी मदत, म्हणजे खरंच करतो. काय म्हणजे साखर मीठ वगैरे का? चवीपुरतं मीठ तेवढंच वगैरे तेवढीच माझी पण ती चव करणंच गरजेचं असतं. मी तेच म्हणतोय, माझी अशी सुरुवात झाली होती. त्याच्यामुळे ऑल द व्हेरी बेस्ट. आपण आता कुरकुरी भेंडी करूयात. त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात, मग कृतीकडे जाऊयात. सांगा. चिरलेली भेंडी, बेसन पीठ, गरम मसाला, जिरे पावडर, आमचूर पावडर, चाट मसाला, हळद, लाल तिखट आणि मीठ. त्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहिलं होतं. रेडी? रेडी. काय करायचं पहिल्यांदा? बरं, आता आपण तेल तापायला तसा वेळ लागतो, कारण हे तयार व्हायला वेळ नाही लागणार. त्यामुळे आधी पहिल्यांदा गॅस आपण पेटवलाय. बरं. तेल गरम होण्याकरता मला आता एक बोल लागेल. हो. त्याच्यामध्ये आता आपण पहिल्यांदा भेंडी घेतली. बरं. त्यानंतर आता त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकणार आहोत. बरं. अंगाबरोबर टाकायचं नाही, आता काय होतं ते फार पातळ झालं ना की मग ते कुरकुरीत होत नाही. क्रिस्पीनेस अंगाबरोबर म्हणजे मी तुम्हाला सांगतो की त्यात भेंडी अशी छान बुडून निघेल एवढंच. आता काय घालतोय? हा, आपण गरम मसाला घालतोय. बरं. ही जिरे पावडर घातली आपण. बरं. पुढे आता आपल्याला हळद घालायची थोडी. बरं. त्यानंतर तिखट, कोणाला कसं कितपत प्रमाणात तिखट आवडतं चालतं. ओके, मला आई बरोबर टाकते. चमचमीत. करेक्ट, तिला माहिती आहे. आणि मीठ. ते चवीपुरतं. म्हणजे तुला पहिल्यांदा शिकलास. बरं, तळणाऱ्या पदार्थाला जनरली थोडंसं 2 पैसे मीठ जास्त टाकतात, कारण तळल्यानंतर त्याचा खारटपणा कमी होतो असं माझी आई म्हणायची. त्यामुळे थोडंसं मीठ जास्त. आणि आता आपण हे छान मिक्स करून घ्यायचंय. मग हे मिक्स करता करता मी तोपर्यंत अभिजितची गप्पा मारतो. मला सांग, आता तू नीरज नावाचं पात्र प्ले करतोय या मालिकेमध्ये, तुझ्या बरोबर अनेक सिनियर कलाकार पण आहेत. आतापर्यंतच्या या प्रोसिजरमध्ये काय असं शिकायला मिळालं, किंवा कुठली अशी एखादी किस्सा गंमत आम्हाला सांगते? शिकायला तर दिवसेंदिवस मिळतं. प्रत्येक सीन बाय सीन खूप शिकायला मिळतं. असं बरेच किस्से होतात. पण एक गोष्ट अशी आहे की प्रत्येकाची कॉमेडी करण्याची स्टाईल वेगळी. बरोबर. म्हणजे पोकर फेस ठेवून कॉमेडी करतात असित दादा फॉर दॅट मॅटर, की पोकर फेस ठेवून कॉमेडी करणार, की कळणारच नाही माणूस कॉमेडी असं काय करतोय. बरोबर. त्यामुळे त्यांचं एक वेगळी कॉमेडीची पद्धत आहे, आनंद दादाची एक वेगळी कॉमेडीची पद्धत आहे, किंवा मग संजय दादांची एक वेगळी कॉमेडीची पद्धत आहे. बेसिकली काय, आपण कॉमेडी सिरियल करतोय हे आम्ही डोक्यात न ठेवता आम्ही करतो. बरोबर. आता काय पुढे? आता आपण ते फ्राय करूया. डीप फ्राय करून घ्यायचं. वा. डीप फ्राय व्हायला किती वेळ लागेल याला? साधारण त्याचा रंग, म्हणजे पारंपरिक पद्धतीनं त्याचा रंग बदलला की ते काढायचं. हा, म्हणजे असं आधुनिक अगदी 2 मिनिटं 3 मिनिटं असं नाही, रंग बदलला की काढून घ्यायचं. बरोबर. रंग बदललाय. हो, रंग बदलला. आता आपण काढून घेऊयात. हो. वा, गरम गरम कुरकुरी भेंडी तयार आहे. फॅन्टास्टिक. आता हे खाऊ शकतो आपण? गार झालं नाही का? त्याच्यावर आपण चवी करता थोडंसं आमचूर पावडर आणि थोडा चाट मसाला. क्या बात आहे. वा, अशा पद्धतीने कुरकुरी भेंडी तयार झालेली आहे. पण एवढीच नाही, अजून कढईत अर्धी आहे, कारण आम्ही आज खायला खूप जण आहोत. तुम्हालाही खायचंय ना? पटकन पाहून घ्या. ठीक आहे. ओके, आपला पहिला पदार्थ काय आहे? क्रीम ऑफ फ्लावर सूप बनवूया. श्रुती, पुढची रेसिपी काय? हे आपण वॉलनट ब्राउनी बनवतो.